नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण मस्त मजेत. तर मंडळी, आज काल झाली एकादशी, आज बारस. तर बारस सोडण्यासाठी मी आज केल्यात पोळ्या. तर आता माझी भजी तळायची चालू इथं बघा. गरम गरम कांदा भजी करायचं चाललंय. आणि इकडं बघती पुरण ही करती, डाळ पुरण बारीक करती. पुरी असल्यावर असं असतं बघा, हाताखाली काम करायला. पुरण परतलेलं दिसलं की मनानेच म्हणली मम्मी मी करते बारीक. तर असं असतं बघा पुरी असल्यावर. त्यामुळं एक तरी पोरगी असावी. तर आता पोळ्या करायचं कारण असं आहे की आमच्या बारक्या नणंदबाई पण काल एकादशीसाठी आल्या होत्या पंढरपूरला जायला. मग त्या पण आहेत म्हणल्यावरती म्हणलं चला सगळ्यांचा उपवास सोडायसाठी पोळ्या केल्यावरती भारी वाटण उपवास. कारण मोठी एकादशी म्हणल्यावरती पोळ्याचं कारण भारी वाटलं मला उपवास सोडायला. त्यामुळं करते आता पोळ्याचं. आता सगळं झालंय, दाखवते तुम्हाला. ही कुरवडी पापडी तळली, इथं आमटी केली, परतनं हे गुळवणी आणि हा भात. आता सगळं हे करून झालंय. आता राहिल्या फक्त पोळ्या. आता पुरण बारीक केलं की पोळ्या लाटायला घ्यायच्या. इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि आता इकडं परतायचंच म्हणते, बारीक करायचं चाललंय. माझी इकडं भजी करून होतील आणि भक्तीचं पुरण बारीक करून होईल. मग नेमकं पोळ्या लाटायला घ्यायच्या. तर राहिलेला व्हिडिओ ननंदबाई इकडे गेल्यात दिराच्या इथं चहा प्यायला. मग ते आल्यावरती काढू. केला बघा मंडळी, आता पोळ्या करायच्या चालू आहेत आमच्या. मगाशी म्हणलं ननंदबाई आल्यावर राहिलेला व्हिडिओ काढीन. तर का आता पोळ्या भाजायला बसल्यात त्या. व्हिडिओचं काय लक्षात नव्हतं, त्यामुळं पोळ्या संपत आल्यावर लक्षात आल्यावर घेतलाय व्हिडिओ काढायला. तर आम्ही दोघी जणी करतोय पोळ्या. झाल्यात आता करून. पोळ्या दाखव या मंडळी, पुरणपोळीचं जेवण करायला. तुम्ही काय केलं उपवास सोडायला कमेंट मध्ये सांगा. आमच्यात सगळ्यांनाच पोळ्या आवडतात, त्याच्यामुळं आज लय दिवसातून पोळ्या केल्यात. जे रिअल आहे ते रिअल आहे. काय तवा आमचं असंच असतं बघा. आल्या ना कुणी आल्या तरी असं स्वयंपाक करू लागतात. असं म्हणत नाहीत की आता आम्ही माहेरी आलोय ना आम्ही काय करू. सगळं करू लागतात माझ्या नंदा. त्यामुळे मला स्वयंपाकाचं काहीच वाटत नाही, सगळं करू लागतात. अंतकरणाच आहे, खरंच आहे. अंतकरण काय मंडळी खोटं नाही, याच्यात काय सगळं खरं या. रिअल आहे ते रिअल. सगळ्या मोठ्या आहेत माझ्या नंदा, पण मला बहिणी सारख्या आहेत सगळ्या मोठ्या. कुणीच आल्यावर अशा बसत नाहीत, सगळ्या करू लागतात काम. कारण त्यांना वाटतं की वहिनी पण एकटीच आहे, कधी करायची एवढं, करू लागतात मला आल्यावर. बघा पोळ्या पण कशा फुगतात. पोळ्या दाखव फुगलेले. एकादशी म्हणल्यावरती पोळ्या बी झाल्या लवकर. पोळ्याचा स्वयंपाक आणि पोळ्या बी लवकर झाल्या, लवकर झटपट. उशिरा सगळं आणलं. मस्त झालं, लवकर झाला. मंडळी डाळ गुळ आणण्यापासून स्वयंपाक केलाय. 11 वाजता रेडी झाला. किती वाजले जातात? 11:30 रेडी. आणि 11:30 जेवायच्या टायमाला बरोबर 12 वाजता तयार रेडी. 8:30 वाजता डाळ गुळ आणलं होतं, तिथून पुढं सगळं सुरुवात केली. खायच्या टायमाला रेडी, भुकेच्या आता टायमाला. बापूंला भूक लागली पण थांबवले, कारण सगळे बरोबर बसल्यावर जेवायला जरा जेवायला पण भारी वाटतं. 2 तास जास्त जातात जरा. भुका बरोबर आहे, भुकाच्या टायमाला नाही
तर या पोळ्या खायला.